नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. नाशिक महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर इतक्या दिवसापासून आकृती बंद वगैरे सगळ्या गोष्टी मंजूर झालेल्या आहेत. जाहिरात अख्ख्या महाराष्ट्रातील मुलं पाहत आहात आणि अशामध्ये ही जाहिरात न आल्यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा मानसिक त्रास किंवा या गोष्टी म्हणजे अभ्यासावरती लक्ष लागत नाहीये. तर ही जाहिरात जी आहे तर ही डिले झालेली आहे. का डिले झालेली आहे याच्याबद्दल थोडंसं अपडेट आहे आणि ही जाहिरात किती दिवसामध्ये येऊ शकते ह्याचा देखील मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे. बघा, तत्पूर्वी आपली ही महानगरपालिकेची जी बॅच आहे तर ती देखील सुरू झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला फक्त 999 मध्ये सगळा महानगरपालिकेचा जो अभ्यासक्रम आहे तर तो तुम्हाला यामध्ये आहे. ठीक आहे, फक्त नॉन टेक्निकल बॅच आहे. तसेच परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नोट्स, PDF, टेस्ट सिरीज वगैरे सगळं काही आहे. सगळ्या विषयांच्या तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर हे फक्त 49 रुपयात मिळणार आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, कोरी परेशानी आली तर 7066 155 355 वरती तुम्ही कॉल करू शकता. नव्हता बघा, नाशिक महानगरपालिकेची आकृतीबंद आणि नाशिक महानगरपालिकेच्या आता काय होणार आहेत, निवडणुका पण होणार आहेत. नव्हता ही जाहिरात लेट होण्यामागची कारणे जी आहे ना तर मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर यावर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा झाला होता. तर नाशिकमध्ये कुंभमेळा झाल्यामुळे महानगरपालिकेवरती अतिरिक्त ताण आल्यामुळे काय झालं की तिथे NHMचे म्हणा किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तात्पुरत्या प्रमाणात भरपूर अशी मोठी भरती करण्यात आली होती. मग त्या लोकांचे प्रलंबित पगार वगैरे जे आहेत तर ते देखील महानगरपालिका आणि ठीक आहे राज्य सरकार, केंद्र सरकारनेही मदत केली, पण एक मोठा तगडा भार जो आहे तर तो महानगरपालिकेवरती पडलेला आहे. आता महानगरपालिकेने सध्या महत्त्वाच्या अशा मोठमोठ्या घोषणा देखील केलेल्या आहेत. मोठमोठाले आर्थिक कारभार विकासाची जी कामं आहेत तर त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, पुढाकार केलेला आहे आणि घोषणा पण केलेली आहेत. आणि याच साठी जे काय म्हणता येईल की जो वित्त विभाग जो आहे तर तो वित्त विभाग या अतिरिक्त पदभरतीसाठी सध्या तरी थोडीशी कात्री लावण्याच्या मागे आहे. म्हणजे आता जी नाशिकमध्ये जी भरती होणार आहे तर वित्त विभागाची मान्यतेमुळे ही जी भरती आहे ही रखडण्यात आलेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे. आता कुंभमेळा आणि बाकीच्या या विकासाच्या कामामध्ये महानगरपालिकेची ही जी यंत्रणा आहे तर ही व्यस्त आहे आणि अशातच आता महानगरपालिकेची निवडणूक देखील येणार आहे. मग आता विद्यार्थी म्हणून आपल्यासमोर प्रश्न येणार आहे की ही लेट झाली तर ही जाहिरात नेमकी कधी येऊ शकते. आता या जाहिरातीची येण्याची दोन पद्धतीचे कामं आहेत. जर समजा एकदम फास्ट ट्रॅकनं जर समजा काम झालं, ठीक आहे, फास्ट ट्रॅकनं जर काम झालं तर पुढच्या 2 हप्त्यामध्ये याची जाहिरात येऊ शकते. जर महानगरपालिकेचं काम संथ गतीने जर चाललं, ठीक आहे, म्हणजे वित्त विभागाची मान्यता असेल किंवा आणखी बाकीच्याही चर्चात्मक रूपातून डिसिजन कन्क्लुजन घेऊन की लवकरात लवकर या कामगिरीवरती म्हणजे कोणीतरी काम करायला पाहिजे या संदर्भात जर समजा झालं तर 2 ते 4 हप्त्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते. म्हणजे 24 ऑक्टोबरपर्यंत जाहिरात येऊ शकते. आली तर, नाही तर ही जी जाहिरात आहे डायरेक्ट 3 ते 4 महिन्यानंतरच येणार आहे. म्हणजे आचारसंहिता निवडणुका झाल्यानंतरच ही जाहिरात येऊ शकते. ठीक आहे, तर नाशिक संदर्भातलं हे छोटंसं अपडेट होतं. तुम्हाला जर आणखी कुठल्याही महानगरपालिकेविषयी जर माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही तुमचा जिल्हा किंवा कुठल्या महानगरपालिकेसाठी विशेष माहिती हवी आहे तर ते तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, फीडबॅक, प्रतिक्रिया असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.